नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज बनवूया आपण भिजलेले वाटाण्याची छानपैकी अशी पिवळी भाजी. साधी सोपी आहे आणि टेस्टला पण खूप छान लागते. वाटाणे आपले छान भिजलेले आहेत तर त्याला 4-5 शिट्ट्या करून घ्या आणि बाजूला ठेवा. नंतर एक कांदा आणि एक टोमॅटो छान असा बारीक कापून घ्या. कापून झाल्यानंतर त्याला थोडीशी मोहरीची फोडणी आणि कढीपत्त्याची फोडणी द्या. पुढे आपण मिक्सरमधून अशी पेस्ट काढलेलीच होती ती ग्रेव्ही आपली ती टोमॅटो आणि कांदा असा छानपैकी लाल झाला तेव्हा नंतर आपण पुढे काय करूया, त्याच्यामध्ये ती ग्रेव्ही ॲड करूया. ती ग्रेव्ही ॲड केल्यानंतर आपण त्याला पूर्णपणे अशी लालसर होईपर्यंत तळून घेऊया. तळून झाली का मग त्याच्यामध्ये ते वाटाणे आपण पूर्णपणे असे हलवून घेऊया. हलवल्यानंतर त्याच्यात आम्ही 4 जणांसाठी ही भाजी केली होती. तुम्हाला जसे पाहिजे तसे तेवढं पाणी टाका तुम्ही. मी 1 ग्लास भरून त्याच्यात पाणी टाकलं होतं. आणि थोडंसं मीठ आणि हळद अशी चवीनुसार टाका. ही भाजी आपली आता रेडी आहे आणि वरतून त्याला थोडीशी अशी कोथिंबीर टाका. कढीपत्ता मी हा 2दा ॲड केला त्याच्यात. एकदा तळताना टाकला आणि एकदा मिक्सरमध्ये आपण पूर्ण ग्रेव्ही काढली त्यावेळेस टाकले. थोडंसं शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, लसूण आणि कढीपत्ता त्याची अशी पेस्ट काढली होती आपण. साधी आणि सोपी रेसिपी आहे. वाटाणे हे छान असतात आणि खिचडीमध्ये भरपूर छान लागतात. तशी त्याची भाजी पण अशी टेस्टी लागते. आपण घरी भिजवून हे वाटाणे करू शकतो. त्याला फक्त 2-4 शिट्ट्या दिल्यावरती छान अशी रेसिपी तयार होते आपली. तुम्हाला नक्की आवडेल हा व्हिडिओ माझा. साधा आणि सिंपल काढलेला आहे. नक्की बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा.